नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी. अनुसूचित जातीच्या गृहनिर्माण संस्थेत मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता. सिद्धार्थ पांडुरंग बनसोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत. या निवेदनानुसार शेड्यूल कास्ट सहकारी गृहनिर्माण संस्था रजिस्ट्रेशन नंबर 366, ज्याला कमल सुख विहार म्हणूनही ओळखले जाते, या संस्थेचे कथित अध्यक्ष रवींद्र सुखदेव दांडगे यांनी खोटे दस्तावेज तयार करून उच्च न्यायालयाची दिशाभूल केली आहे. संस्थेला शासनाने 1980 मध्ये गरीब अनुसूचित जातीच्या लोकांसाठी दिलेली मौजा बेनोडा सर्वे नंबर 13 मधील ई क्लास जमीन यातील आरक्षित भूखंड क्रमांक 228 चे क्षेत्र फक्त 900 चौरस मीटर असताना त्याला 1503 चौरस मीटर दाखवून अनारक्षित केले. हे सर्व उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक 7594/2017 मध्ये खोटी माहिती देऊन साध्य करण्यात आले असा आरोपही केला आहे. इतकेच नव्हे, रवींद्र दांडगे हे संस्थेचे कायदेशीर सभासद नसतानाही अध्यक्ष म्हणून वावरत आहे. त्यांच्याकडे भूखंड क्रमांक 8 क्षेत्र 5026 चौरस फूट असा प्लॉट कसा याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संस्थेला शासनाने दिलेल्या जमिनीवर घरे बांधण्यासाठी अनुदान मिळाले, लेआउट मंजूर झाले, पण जिल्हाधिकाऱ्यांची लिखित परवानगी न घेता नवीन सदस्य बनवून भूखंड विक्री आणि हस्तांतर करणे सुरू आहे. 2001 ते 2007 पर्यंतच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामध्येही संशयास्पद बाबी असल्याचे निदर्शनास आणले आहे. या निवेदनात मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या अहवालाचा उल्लेख करून म्हटले आहे की संस्थेची जमीन पूर्णपणे बिनशेती झाली असतानाही अतिरिक्त परवानग्या देण्यात आल्या. परिणामी आरक्षित जागा जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी राहिल्या पाहिजे, पण निवडक लोकांना फायदा पोहोचवण्यासाठी खोटे दस्तावेज वापरले गेले. सिद्धार्थ बनसोड यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी, दोषींवर कारवाई आणि अनारक्षित जागा पुन्हा आरक्षित करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण अमरावतीत चर्चेचा विषय बनलेले आहे. शासनाच्या नियमाचा भंग करून गरिबांसाठी जमिनीचा गैरवापर होत असेल तर यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. आम्ही या बातमीवर लक्ष ठेवून आहे. आमच्या प्रेसच्या माध्यमातून अशी मागणी आहे की आम्ही जे जिल्हाधिकारी साहेबांना जे तक्रार दिलेली आहे त्या अनुषंगाने जो काही रवींद्र दांडगे यांना कुठली अधिकार नसताना यांनी जे काही बनावट कागदपत्र तयार करून संस्थेचा अध्यक्ष स्वतःला असल्याचे दाखवून जे काही संस्थेमध्ये अनियमितता केलेली आहे या संदर्भाने कारवाई होणे आमची अपेक्षा आहे. जे काही दांडगे व जे काही त्या प्रकाराची संबंधित दोषी असतील त्या सर्व होते. जर मागणी तुमची पूर्ण ही जर मागणी आमची पूर्ण झाली तर आम्ही पुढील आमरण उपोषणाला होतो. पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात. तुमचं नाव? सिद्धार्थ बनसोड. अशाच अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.